नमस्कार. या ठिकाणी वाटापूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यापासून एक दिंडी आली आहे. त्या दिंडीने बराच किलोमीटर अंतर पायी प्रवास केला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडीशी त्यांची विश्रांतीची आहे. या ठिकाणी आणि थोडा एक आराम करून ते परत पंढरपूरकडे निघतील. आषाढी एकादशी जवळ आली आहे, पंढरपूर जवळ आलं आहे. काय त्यांचं मनोगत आहे, काय त्यांचे विचार आहे, काय त्यांचे अनुभव आहे. पाऊस वाढलेला आहे, भक्तीचा सागर सुद्धा वाढलेला आहे, उत्साह वाढलेला, ऊर्जा सुद्धा वाढलेली आहे. त्यांचं काय मत आहे, त्यांचे जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माधव हबप मनसुख महाराज दहे या ठिकाणी श्री क्षेत्र वाटापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा, सिद्ध रेवणनाथ पायी दिंडी सोहळा आणि यंदाचं वर्ष आहे 41. 41 वर्षापासून या पायी दिंडी सोहळ्यामध्ये शेकडो वारकरी सहभागी होतात. हा वारकरी जो आहे बहुतेक सर्व शेतीनिष्ठ आहे. शेती करतो, गोपालन करतो, शेळीपालन करतो, स्वतःचे उद्योग व्यवसाय करतो आणि वर्षातले 12 महिन्यातले 11.5 महिने संसार करता करता उरलेले 15 दिवस विठू माऊलीच्या दर्शनासाठी सर्वांना एकत्र घेऊन या दिंडीचे चालक हरिभक्तपरायण शिवाजी आबा, त्याच्यानंतर 41 वर्ष झाले दिंडी सुरू झाली. विनेकरी मदने बाबा, सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी आणि आबाल वृद्ध या विठुरायाच्या नामाचा गजर करत करत आणि पंढरीच्या दिशेनं चालतायत. गेल्या 41 वर्षापासून या ठिकाणी टेंभुर्णी येथे आणि शशिकांत भाऊ देशमुख यांच्या इथं हा भोजन प्रसाद असतो. या ठिकाणी त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुटकाची थोडी अडचण आल्यामुळं या ठिकाणी गोविंदाश्रम म्हणून आहे आणि इथं हबप दशरथ बाबा देशमुख या ठिकाणी सेवा करतात. त्यांचं वेळोवेळेला आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि अशा पद्धतीचा हा पायी दिंडी सोहळा, ज्याला म्हणूया संत महात्मे म्हणतात, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. स्वतःच्या कौटुंबिक जीवनातलं आडी अडचणीचं सत्र, सुख दुःख सगळं विसरून आणि कौटुंबिक जीवनावर मात करून त्या विठुरायाच्या दर्शनाचे आस मनामध्ये बाळगून आणि ज्ञानोबा तुकोबारायाचं भजन करत करत आणि हा वारकरी वर्ग आणि त्या पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करत आहे. अजून 2 दिवस चालावं लागेल आणि मग त्या जगन्यन त्या विठू माऊलीचं दर्शन आम्हा सर्वांना होणार आहे. तसं जर बघितलं तर वाटेनं जे आम्हाला अन्नदान करतात, पाणी वाटप करतात, आजारी पडल्यानंतर गोळ्या औषधाचं वाटप करतात, हे वाटप करणारे जे आहे तेच खरं विठ्ठलाचं रूप आहे आणि म्हणून त्यांच्यामध्येच आम्ही विठ्ठलाला पाहतो. अशा पद्धतीचं श्री क्षेत्र वाटापूर ते पंढरपूर सिद्ध रेवणनाथ पायी दिंडी सोहळा वर्ष 41 पूर्ण होतात. 12 वर्षाचं एक तप असतं आणि जवळजवळ 12-36 आणि 6 3.5 तप आमचे पूर्ण झालेले आहे. एकच इच्छा आहे विठुरायाच्या चरणी की आतापर्यंत जसं तू आम्हाला सांभाळलं, निरोगी जीवन दिलं, त्या पद्धतीनं इथून पुढं सुद्धा देवा तू आम्हाला आणि आम्हाला अन्नदान करणारे, वाटेनं मदत करणारे, पाणी वाटप करणारे, चहा वाटप करणारे, अन्नदाता सुखी भव. आणि आम्हाला या सर्वांची गरज आहे. ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे दिंडी आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही संसारी जीवांना भेटली पाहिजे. याच्यातून
एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण होते. आणि तुकोबराय म्हणतात, विचारा वाचोनी न पविजेची समाधान. विचार महत्वाचे आहे, विचाराची संगती महत्वाची आहे. आणि शेवटचं वाक्य बोलतो की एक वेळ जेवणाची पंगत चुकली तर एक वेळ उपाशी राहावं लागेल, पण जर संगत चुकली तर जन्मभर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून संगत चांगल्यांची करा, मुखामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम चिंतन करा, निर्व्यसनी राहा आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सामाजिक दायित्व स्वीकारून पंढरपूरला जे आपण चाललोय विठुरायाच्या दर्शनासाठी, तो परमात्मा आला या ठिकाणी पंढरपूरला, तर तो आला फक्त पुंडलिकासाठी. का आला तर पुंडलिकानं मायबापाची सेवा केली होती. म्हणून पंढरीच्या वारकऱ्यांना आणि सर्वांना विनंती अशी आहे की आपण पंढरपूरला जाताना ज्या पुंडलिकानं माता पित्याची सेवा केली तशी सेवा मायबापाची करावी, ही सर्वांना विनंती आहे. आणि अशी विनंती करून या ठिकाणी या आश्रमामध्ये आपण आलो, या ठिकाणी अन्नप्रसाद ग्रहण केला. आणि आज यूट्यूबचे हे मालक आपली मुलाखत घेत आहेत. ही मुलाखत प्रसिद्ध होणं म्हणजे आपण प्रसिद्ध होणं नाही, तर या मुलाखतीच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात आपले विचार जातात, याचा आनंद सर्वस्वी मिळतो. सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या वृद्धाश्रमामध्ये सेवा बजावणारे हरिभक्तपरायण दशरथ महाराज देशमुख, शशिकांत दादा देशमुख आणि आमचे दिंडीचे चालक आदरणीय पूजनीय शिवाजी आबा आणि सर्व माता भगिनी पुरुष मंडळी, या सर्वांना एकच विनंती करतो आणि सर्वजण विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना एवढीच प्रार्थना करणार की या सर्वांना दीर्घायुष्य द्या, चांगलं आरोग्य द्या, चांगली संपत्ती, चांगली संतती मिळू द्या. आणि हा जो ऋणानुबंध तयार झाला वाटापूर ते पंढरपूर, अन्नप्रसादाच्या माध्यमातून असल, अन्य कोणत्या माध्यमातून असल, हा ऋणानुबंध शेवटच्या श्वासापर्यंत टिकावा, हीच त्या जगन्यंत्याच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. त्यांचं निधन झालं, त्यांच्याबद्दल श्रद्धांजली. हा मला आता प्रश्न असा विचारा की एक मिनिट, मुलाखत आषाढी चालली माझी, एकादशीचं थांबा. आणखीन एक नाव काय माहितीये का? हा, आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव आहे माहितीये? देवशयनी एकादशी. बरोबर आहे, देवशयनी एकादशी. देव आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी बसलेले? इंद्रायणी. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. अलकावती पण बरोबर आहे, अलंकापुरी पण बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. बरं, आता प्रश्न असा आहे की हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? अभंग 28. अभंग हरिपाठ असती 28. बरं, आता माझा प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर ग्रंथाचं पूर्व नाव काय आहे? भावार्थ दीपिका. बरोबर आहे, भावार्थ दीपिका आहे त्याचं पूर्व नाव आहे. बरं, या ठिकाणी आपल्याकडे काय होतं की आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी या दिवसापासून आपले लाडके प्रिय भगवंत विष्णू जे आहेत ते योग निद्रेमध्ये जातात. योग निद्रेमध्ये 4 महिन्यासाठी जातात. त्यानंतर कार्तिकी एकादशीला ते पुन्हा जागृत होतात. यामध्ये त्यांची योग निद्रा ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस सृष्टीचा भार सांभाळण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात पहिले श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेव येतात. श्रावणमध्ये आपण महादेवाची भक्ती पूजन करतो. महादेव झालं की नंतर गणपती येतात. गणपती झाले की मग देवी येतात. देवी झालं की पितृ येतात. अशा पद्धतीने 4 जण येऊन आपल्या सृष्टीचा भार सांभाळतात. सृष्टी चालवण्याचं काम, सांभाळण्याचं काम आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णूंचं आहे. विष्णूच करतात ते. परंतु 4 महिने ते काय करतात? निद्रा घेतात. ही योग निद्रा असते. त्या योग निद्रेमध्ये हे सगळे भगवंत येतात आणि आपल्याला सहकार्य करतात. तर या ठिकाणी माझा असा प्रश्न आहे की आपले प्रिय भगवंत, लाडके भगवंत जे विष्णू आहेत त्यांची एक यात्रा सुरू झाली आहे 2-3 दिवसापूर्वी. कुठे सुरू झाली आहे सांगता येईल का? 2-3 दिवसापूर्वी भगवंत विष्णूंची एक यात्रा सुरू झाली आहे. लाडके भगवंत विष्णूंची एक यात्रा सुरू झाली आहे पुरीमध्ये. पुरी नाव ऐकलंय? जगन्नाथ यात्रा नाव ऐकलंय का? जगन्नाथ यात्रा म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याकडे यात्रेचं विशेष महत्व आहे. पंढरपूरची वारी यात्रा आहे, नाथषष्ठीची वारी यात्रा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जगन्नाथ यात्रा आहे.
तर केदारनाथ यात्रा आहे, अमरनाथ यात्रा आहे, कावड यात्रा आहे. आपल्या धर्मामध्ये यात्रेचं विशेष महत्व आहे. यात्रा करणे म्हणजे चालणे, चालणे म्हणजे थकणे, थकणं आलं की आपल्याला चांगली झोप लागते आणि झोप झाली की नवीन ऊर्जा आपल्याकडे निर्माण होते. नवीन ऊर्जा झाल्यानंतर आपल्याकडे ज्यावेळेस आपण नवीन ताजेतवाने होतो त्यावेळेस आपल्याला ऊर्जा देण्याचं काम आपले लाडके पांडुरंग, विठ्ठल, विष्णू, राम, कृष्ण, जगन्नाथ सगळे एकच आहे, ते देतात. बरोबर आहे. बरं, या ठिकाणी माझे आणखीन एक दोन प्रश्न असे आहेत. ज्ञानेश्वर माऊलीचं समाधी स्थान कुठे आहे? माऊली नाही आळंदी. ज्ञानेश्वर माऊलीचं जन्मस्थान कुठे आहे? आळंदी. आपेगाव. अहो, पैठण. एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. तालुका पैठण. बरोबर आहे. आता असं होतं की आपल्याकडे संतांची भूमी आहे. तर ज्यावेळेस तू पंढरपूरला जातास त्या ठिकाणी एक महाद्वार आहे. त्या ठिकाणी कोणत्या संताचं नाव दिलंय? नामदेव पायरी. बरोबर आहे. नामदेव पायरी. महाद्वार जे आहे ते नामदेव पायरी. आपल्याकडे संतांचं महत्व आहे, वारीचं महत्व आहे. बरोबर आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल माऊली.